पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, टेंडर चुकीचा, वसुली मात्र शहरात जोमात। आठवडी बाजार व दैनिक बाजार टेंडर रद्द करा, काँग्रेसची मागणी। निलंगा नगरपालिकेत नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न जनतेला आणि खास करून छोट्या व्यापाऱ्यांना पडला आहे। दैनिक बाजार व आठवडी बाजार वसुलीचा टेंडर हे नियमानुसार बोली लावल्यापासून 7 दिवसाच्या आत अर्धी रक्कम नगरपालिकेत जमा करावी लागते। ते सोडून 11,25,000चा टेंडरमध्ये 1,25,000 रुपये भरून निलंगा शहरात आठवडी बाजार व दैनिक बाजारात वसुली मात्र जोमात सुरू असल्याने नगरपालिकेचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। टेंडरमध्ये जो अटी, शर्ती, नियम पालिकेच्या नगरविकासाच्या माध्यमातून सरकारने घातले आहेत, त्या संपूर्ण नियमाला पायदळी तुडून एका बलाढ्य पक्षाचा व्यक्ती निलंगा शहरात वसुलीवर वसुली करत आहे। या सर्व गोष्टीचा उलगडा करत या संदर्भात सखोल चौकशी करतानाच मुख्य अधिकारी यांना काँग्रेसचे सर्वच नगरसेवक, मुख्य अधिकारी यांना सर्व पुरावे, टेंडर किती जमा, किती लाखात तो आठवडी व दैनिक बाजाराचा टेंडर देण्यात आला याची माहिती द्या, अन्यथा आपल्या कार्यालयात बैठक, आंदोलन करू असं सांगताच 2 तासानंतर मुख्य अधिकारी यांनी काँग्रेसला माहिती कागदोपत्री दिली आणि झाकलेला भोंगळ कारभार नगरपालिकेचा हे उघड पडला, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सिराज देशमुख व गटनेते अजितराव नाईकवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। निलंगा नगरपालिका ऍक्शन मूव्ह दिसतंय, कारण ऍक्शन मूव्ह यासाठी का काँग्रेस आक्रमक पवित्रा घेऊन कधी नगराध्यक्ष कार्यालयामध्ये, कधी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जॉब विचारली जाते। आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, कशा प्रकारची भेट घेतली ती आणि काय तुम्ही जॉब विचारली? नाही, एक 2-4 विषय होते। सार्वजनिक कामं, साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेजचं काम जे चालू आहे त्याबद्दल, आणि अजून एक आमच्या निदर्शनास असं आलं की एक टेंडर देण्यात आलेलं आहे दैनिक बाजार व आठवडी बाजार, आणि ते टोटल चुकीचं आहे। त्याच्यात एक कंडिशन असली होती की आपण ज्या दिवशी टेंडर घेतला त्या दिवशी 50% पैसे भरावं आणि त्याच्यानंतर 50% पैसे 8 दिवसात भरावं। पण त्या सन्माननीय जे आपलं जावई शोध करून आणलेले आहेत, ज्यांना फक्त 11 लाख रुपयाची मुदत अमाऊंट दिलेली होती, 11.25 लाख रुपयाला देण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांना आजपर्यंत नाही 11,25,000 रुपयामध्येच त्यांना ते टेंडर देण्यात आलं आणि त्यांना आजपर्यंत जी अमाऊंट भरून घ्यायची होती, ज्या तारखेला दिलं त्याच्या 7 दिवसाच्या आजपर्यंत ती अमाऊंट कसल्याही प्रकारात घेण्यात आली, फक्त 2.25 लाख रुपये घेण्यात आलेले आहेत। आणि आज ती माणूस टेंडर घेऊन निलंग्यात 4 बाजूनं पैसे वसुली करत आहे। हे सगळं चुकीचं आहे। माझी तर असली विनंती आहे त्या लोकाला, व्यापाऱ्याला, जोपर्यंत त्यांना पूर्ण पैसे भरत नाही तोपर्यंत त्यांनी पैसे द्यायचं नाही त्या गुत्तेदाराला। जे कोणी हे असेल तसलंच निवेदन सन्मान्य सगळे नगरसेवक, गटनेते यांनी दिलेलं आहे। काय तुम्ही उल्लेख केलेला, कशा पद्धतीने तुम्ही त्याला आळा बसणार आहात आणि त्याला जॉब का विचारलं? नाही, एक तर त्यानं आजच्या घडीला टोटल पैसे भरून घेऊ, नाहीतर मुख्याधिकारी साहेबांना कंडिशन दिलेले आहेत ते टेंडर रद्द करावं। नियमामध्ये असं 7 दिवसाच्या आत ते भरून घ्यायचं आहे, तर नाही म्हटलं तर टेंडर बरखास्त करण्यात नियमात आहे, त्याबद्दल तुम्ही काय विचारणा केली? नाही, काही मी माझ्या काही मनाचं बोलणं गेलो। इथं विषय क्रमांक 2-4 वाचा तुम्ही, लिलावाची बोली मूळ किंमत बेस प्राइस ही, आणि त्याच्यानंतर भरलेली अमाऊंट ही 2 मध्ये दिलेली आहे। 50% रक्कम 7 दिवसाच्या आत भरावी लागेल। नाही, धारकास मंजूर बोलीचे 50% रक्कम स्वरूपात, नगदी स्वरूपात देण्यात येईल आणि तसेच उर्वरित 50% हे 7 दिवसाच्या आत भरावी लागेल। मुख्याधिकाऱ्यांना काय विचारणा केली तरी कारवाई नाही, मुख्याधिकारी साहेबांना म्हणलेलं आहे की नियमाप्रमाणे आज जे कारवाई करण्यात येईल ती करतो। काँग्रेसची भूमिका कारवाई टेंडर रद्द करण्यात येऊ। तुम्ही आज जनतेचे पैसे जमा करून घेतो आणि जनतेला हे करतो, आणि नगरपालिका ही जनतेसाठी आहे, गुत्तेदारासाठी नाही। गुरुवारी 30 रुपये। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।